समाचार में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज की सुर्खियों पर। मैत्री परिवार संस्था में वृक्षारोपण और रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित। शंखनाद न्यूज चैनल के सहयोग से मैत्री परिवार संस्था द्वारा संचालित विद्यार्थी उन्नति गृह में नारियल पूर्णिमा के अवसर पर वृक्षारोपण और रक्षाबंधन मनाया गया। सोमवार 19 अगस्त 2024 को शाम 4:30 बजे नागपुर स्थित LIC कॉलोनी शततारका अपार्टमेंट के पास प्लॉट नंबर 36 पर स्थित उन्नति गृह के बगीचे में वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित किया गया। कार्यक्रम की शुरुआत में विद्यार्थियों ने उन्नति गृह के सामने के बगीचे में आम, नींबू, जामुन, पीपल, अमरूद के 5 अलग अलग प्रजातियों के पौधे लगाए। इसके बाद विद्यार्थियों ने इन पौधों को राखी बांधकर उनकी देखभाल करने की शपथ ली। इसके बाद उन्नति गृह के सभी 65 विद्यार्थियों को रक्षाबंधन की शुभकामनाएं दी गई। इस कार्यक्रम में नागपुर के सामाजिक कार्यकर्ता श्री शंकर राव जाधव विशेष अतिथि के रूप में उपस्थित थे। इस अवसर पर शंखनाद के निदेशक सुनील कुहीकर, माधुरी यावलकर, विजय जथे, बंडू भगत, रश्मि गुप्ता, साइली पत्तीवार, उन्नति गृह के सहकर्मी और शंखनाद परिवार के सहयोगी उपस्थित थे। नमस्कार, मी प्राध्यापक माधुरी यावलकर। आजचा हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतो आहे। शंखनाद चॅनल आणि मैत्री परिवार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मैत्री परिवार संस्थेच्या उन्नती गृहामध्ये जी विद्यार्थी शिकतात आहे हे सगळे आदिवासी भागातली आहेत आणि या ठिकाणी यांचं पालन पोषण आणि उत्तम शिक्षण संस्कार यांना कसे मिळतील याचा पूर्ण प्रयत्न मैत्री परिवार संस्था करते आहे। आज विशेष करून रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे, कारण या सगळ्या विद्यार्थ्यांना कळावं की रक्षाबंधन म्हणजे फक्त बहिणींनी बांधलेली भावाला राखी नाही, तर ज्या समाजामध्ये आम्ही राहतो त्या समाजामध्ये प्रत्येक जण आपलं कुठे ना कुठे त्याला आपण म्हणतो की आपलं रक्षण करत असतो। मग त्या रक्षण करतांमध्ये मग डॉक्टर आहेत, पोलीस आहेत, वेगवेगळे समाजसेवक आहेत। तर ह्या विद्यार्थ्यांना कळावं की ज्या समाजामध्ये आम्ही राहतो तो समाज आम्हाला आमची रक्षा करणारा आहे आणि म्हणून खास शंखनादकडनं या रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या विद्यार्थ्यांनी वृक्षाची लागवड केलेली आहे, वृक्षारोपण केलेलं आहे आणि वृक्षाचं संवर्धन करण्याची त्यांनी शपथ घेतलेली आहे, जबाबदारी घेतलेली आहे आणि वृक्षांचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा त्यांनी राखी बांधलेली आहे। हा एक चांगला संस्कार या मुलांच्या मनावर बिंबवण्याचा आजचा हा कार्यक्रम होता। धन्यवाद। आपण असं वृक्षारोपण इथे केलेलं आहे मैत्री परिवारातर्फे आणि शंखनादाच्या संस्थेतर्फे। तर असं वृक्षारोपण करायला पाहिजे। आता वृक्षारोपण समस्या हे आहे तर वृक्ष आपले वनवृक्ष सवय हे आपण तसा तिने सांगितलं। वृक्षाचं महत्त्व आहे। आपण सगळं परिस्थिती बदललेली आहे, तर याच्यामध्ये सगळं वृक्ष लावत नाही, सगळे झाडं कापतो, कत्तल वगैरे होतच आहे। त्यामुळे आपल्याला आजची परिस्थिती जाणवते। पुण्यामध्ये तुम्ही पहा किती महापूर आलेले आहे। आपल्या इथे सगळे सिमेंटचे रस्ते होत आहे, झाडाची कत्तल होते, पण त्या प्रमाणात झाडं परत लावण्यात येत नाही आहे। तर त्या वृक्षारोपणाची सुद्धा झाडाला राखी बांधण्याची म्हणजे त्या झाडाची आपण रक्षा केली पाहिजे, या दृष्टीने आपण ती राखी बांधण्याचं महत्त्व आहे। आज आपला कार्यक्रम इथे सगळ्या झाला, मला आपण इथे आमंत्रित केलं याबद्दल मी शंखनादचे, मित्र परिवाराचे आणि खबरनारचे सगळ्या लोकांचे मी फार आभारी आहे। आणि रक्षाबंधन नावातच रक्षा असलेलं बंधन आणि हे बंधन त्यांनाच बांधलं जाते जे मनापासून म्हणतात की नाही मी रक्षा करेन। आज शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने एक आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला आणि त्या छोट्या छोट्या मुलांच्या हस्ते झाडं लावण्यात आली आणि त्याला राखी बांधण्यात आली। आणि पर्यावरणाची रक्षा करणं हे खरंच आजच्या घडीला खूप महत्त्वाचं काम आहे, कारण पर्यावरण कुठे चाललं आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे रक्षाबंधन हा आजचा जो एक खूप छान सोहळा इथे आपण सगळ्यांनी मिळून साजरा केला आहे। तर असं वाटतं की असं सगळ्यांनी केलं पाहिजे आणि आपलं समाजाप्रती जे दायित्व आहे मग ते पर्यावरणाचं असो किंवा एकमेकांची रक्षा करण्याचं ते सार्थ झालं पाहिजे। आणि खरंच एक खूप छान उपक्रम शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने आज मैत्री परिवार संस्था आणि शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीने घेण्यात आला। थँक्यू। आज के हिंदी समाचार में बस इतना ही। फिर मिलेंगे देश भर में घटित अहम खबरों के साथ।